आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्यांचा गुणाकार बघणार आहोत। तत्पूर्वी मागील तासाला आपण बघितलेला आहे, आलं लक्षात, पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी बघितलेली। आता इथं लक्ष द्या बघा, इकडं सर्वांनी इथं लक्ष द्या। गोलामध्ये किती आहे? 3। हा, 3 इतकी बेरीज किंवा वजाबाकी याच्या बाजूच्या संख्या यातून आली पाहिजे। त्याकरिता आपल्याला हे जे तुम्हाला कंस दिलेले, या कंसामध्ये एक संख्या टाकली की उत्तर इतकं आलं पाहिजे बेरीज वजाबाकी करताना, बरोबर नाही? हा, तर आता बघा पहिलं उदाहरण आपण हे घेणार आहोत। -6 अधिक किती पाहिजे कंसात? 9। किती यायला पाहिजे? 9। कारण बघा +9 घेतले तर 9तून वजा संख्यांची बेरीज करता येते। आता संख्या रेषा जी आहे नंबर लाईन, संख्या रेषा काढल्यानंतर बघा उजव्या हाताला राईट साइडला उजव्या हाताला धन संख्या असतात, 1 2 3 4 5 अनंतापर्यंत। शून्याच्या उजव्या हाताला किंवा उजव्या बाजूला कोणत्या संख्या घ्यायच्या? धन। आणि डाव्या बाजूला इकडे अलीकडे -1 -2 ऋण संख्या किंवा निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे, आलं लक्षात? मग अशा प्रकारे नंबर लाईन्स तयार केल्यानंतर यावरचे उदाहरण आपण बघणार आहोत। आज आपल्याला खऱ्या अर्थानं बघा मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर म्हणजे आपल्याला पूर्णांक संख्यांचा गुणाकार बघायचा आहे। त्यासाठी आपण एक मॉडेल उपकरण तयार करणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे हा घटक समजेल, आलं लक्षात सर्वांच्या? सर्वजणांनी आता इकडे यायचं। धन संख्या आणि ऋण संख्यांचा गुणाकार बघायचा आहे, त्यासाठी आपण एक मॉडेल बनवणार आहे सुंदर पैकी। आता सर्वांनी लक्ष द्या बरं मॉडेलकडे। आपण स्केच पेनच्या सहाय्याने आखून घेणार आहोत, ते आता मॉडेल बनवणार आहोत। कट करायचं ना, तुम्हाला घरी मी हे बनवलेलं देणार आहे बरं का। आपल्याला वेगवेगळे शैक्षणिक साहित्य तुम्हाला घरी बनवायला देणार आहे मी, चार्ट, मॉडेल। तर अशा प्रकारे आपण आगे तो आता आपण कट करूया कटरच्या साहाय्याने। बघा असं कटरच्या साहाय्याने हा भाग कापून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित, कोणालाही जाणार नाही असा हळूवारपणे कटरचा वापर करायचा। मग हा बॉक्स कट केला की हा भाग मोकळा होईल, मोकळा झाला। असं तिन्ही भाग आपल्याला मोकळे करायचा। बघा 2 भाग झाले, आता हा तिसरा भाग आहे। तिसरा चौकोन सुद्धा आपण काय करायचं आहे? कट करायचा आपल्याला। अशा प्रकारे आपण काय केलेले आहे? कट केलेले आहे। त्यानंतर